Hello dear students, today we are going to learn and understand the question and answers of lesson number 1 Living World and Classification of Microbes from 8th Standard General Science. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 5 वर हा एक्सरसाइज दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या एक्सरसाइज मध्ये जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्यांचे आन्सर्स आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे यूज व्हिटाकर मेथड टू क्लासिफाय बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगी, अल्गी, प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक मायक्रोब्स. आता इथे या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे तर क्लासिफाय करायला सांगितलं, वर्गीकरण करायला सांगितलं. कसलं तर बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगी, अल्गी, प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक मायक्रोब्स. पण कशाच्या पद्धतीने करायला सांगितलंय, कोणत्या मेथडने वर्गीकरण करायला सांगितलंय तर व्हिटाकर मेथडने आपल्याला क्लासिफिकेशन करायला सांगितलेले आहे बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगी, अल्गी, प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक मायक्रोब्स यांचे. मग या क्वेश्चनचे आन्सर राईट करण्याआधी आपण समजून घेऊया की व्हिटाकर मेथड म्हणजे नक्की काय. हे पहा, रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर यांनी 1969 मध्ये आपल्या अर्थवर जे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, किती आहेत सांगा बरं मला आपल्या अर्थवर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तुम्ही म्हणाल लाखो करोडो आहेत. आम्ही क्लास 6 मध्ये, क्लास 7 मध्ये अभ्यासलेले आहे की आपल्या अर्थवर खूप सारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत. मग या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर यांनी 5 डिफरंट ग्रुप्स मध्ये डिवाइड केले. त्यांच्या या मेथडलाच काय म्हणतात, 5 किंगडम क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजे काय तर वर्गीकरण. साधं एक्झाम्पल द्यायचं झालं तर असं समजा की एखाद्या शॉपमध्ये अशा प्रकारचे वेगवेगळ्या कलर्सचे बॉल्स ठेवलेले आहेत. यातले काही बॉल्स सॉफ्ट आहेत, काही हार्ड आहेत, असे वेगवेगळे असे बॉल्स आहेत. ते शॉपकीपर ला एक कस्टमर आला, तो म्हणाला की मला येलो कलरचे बॉल्स हवे. मग त्याने सगळे बॉल्स काढले, त्यातले येल्लो येल्लो निवडले आणि ते त्याला सेल. मग दुसरा एक कस्टमर आला, तो म्हणाला मला ब्लू कलरचे हवे. मग पुन्हा त्याने ते सगळे बॉल्स काढले, त्यातले ब्लू कलरचे बॉल्स घेतले आणि त्याला सेल केले. पण असं करण्यामुळे त्याचा खूप सारा वेळ जात होता आणि त्याचं जे काम आहे ते खूप कठीण होऊन बसलं होतं, हो की नाही. प्रत्येक वेळी तो बॉक्स काढायचा, त्यातले वेगवेगळ्या कलरचे बॉल्स ज्याला जे हवे ते द्यायचे, खूप कठीण होत होतं. मग त्याला काय एक शक्कल सुचली की आपण असं वेगवेगळ्या कलरचे बॉल्स वेगवेगळ्या ठिकाणी असे डिवाइड करून ठेवले तर आपलं काम सोपं होऊन जाईल, हो की नाही. जो कस्टमर येईल त्या कस्टमरला ज्या कलरचे बॉल्स हवे आहेत त्या कलरचे बॉल्स आपण लगेचच त्याला देऊ शकतो, आपला वेळही वाचेल. मग अशाच प्रकारे आपल्या अर्थवर हे जे सगळे लाखो करोडो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, या लाखो करोडो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला त्यांच्या त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स वरून जर वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये ठेवले तर काय होईल, आपला खूप सारा अभ्यास सोपा होऊन जाईल, आपला खूप सारा वेळ वाचेल, ओके. नाहीतर प्रत्येक असं ऑर्गॅनिझमचा अभ्यास करायचं म्हटल्यावर किती वेळ जाईल आपला, हो ना. आणि आपल्या एका जन्मामध्ये या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा अभ्यास करणं आपल्याला शक्य होईल का तर नाही, गोष्टी खूप कठीण होऊन बसतील, हो ना. म्हणून यांना त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्सवरून, विशेषतांवरून वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये ठेवण्यात आले. आणि हे जे काम आहे वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये ठेवण्याचं काम, ते बऱ्याच सगळ्या सायंटिस्टनी केले. पण आपले जे रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर आहेत त्यांनी 1969 मध्ये जे क्लासिफिकेशन केले त्या क्लासिफिकेशनला काय म्हणतात, 5 किंगडम क्लासिफिकेशन. याचाच अभ्यास आपण आता इथे करणार आहोत. हे पहा, जे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स वरून त्यांना त्यांना वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये ठेवण्यात आलं. आता काही ऑर्गॅनिझम्सचे कॅरेक्टरिस्टिक्स हे एकसारखे दिसले, त्यांना मोनेरो ग्रुपमध्ये ठेवलं. तर काही जणांचे कॅरेक्टरिस्टिक्स हे एकसारखे वाटले, त्यांना प्रोटिस्टा किंगडम मध्ये ठेवलं, काहींना फंगी किंगडम मध्ये ठेवलं, काहींना प्लांटी मध्ये ठेवलं आणि काहींना अॅनिमलाय मध्ये ठेवलं. आलं लक्षात तुम्हाला. मग आता प्रश्न हा येतो की कोणत्या ऑर्गॅनिझमला कोणत्या ग्रुपमध्ये ठेवणार. इथे सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या की कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सेल प्रेझेंट असतातच. असा कोणताच लिव्हिंग ऑर्गॅनिझम नाही ज्यामध्ये सेल्स प्रेझेंट नाहीत. मोठ्यातला मोठा हत्ती घ्या किंवा छोट्यातली छोटी मुंगी घ्या, छोटीशी अळी घ्या, मोठं ट्री किंवा छोटस प्लांट घ्या, सगळ्यांमध्ये सेल्स हे प्रेझेंट असतातच. असा कोणताच लिव्हिंग ऑर्गॅनिझम नाही ज्यामध्ये सेल्स प्रेझेंट नाही. तर हे जे सेल्स आहेत ते सुद्धा 2 टाइप्सचे आहेत. एक प्रोकॅरियोटिक सेल्स आणि दुसरं युकॅरियोटिक सेल्स. हे पहा, अशा प्रकारचे असतात प्रोकॅरियोटिक सेल्स, अशा प्रकारचे असतात युकॅरियोटिक सेल्स. या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे तर प्रोकॅरियोटिक सेल्स मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नसतो, तर युकॅरियोटिक सेल्स मध्ये वेल डिफाईन न्यूक्लियस प्रेझेंट असतो. हे पहा, इथे हा युकॅरियोटिक सेल आपल्याला दिसतोय.
हा जो इथला मधला आहे तो आहे न्यूक्लियस. तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आपल्याला न्यूक्लियस कुठेच दिसणार नाही. युकॅरियोटिक सेल्समध्ये वेल डिफाईन न्यूक्लियस असतात. प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये रायबोझोम्स स्मॉल असतात, तर युकॅरियोटिक मध्ये रायबोझोम्स हे लार्ज असतात. त्याचप्रमाणे युकॅरियोटिक सेल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेल डिफाईन्ड ऑर्गनल्स असतात, जसे की मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट एक्सेट्रा. मग मला सांगा, आपल्यामध्ये कोणते सेल्स प्रेझेंट आहेत? प्रोकॅरियोटिक सेल्स प्रेझेंट आहेत का आपल्यामध्ये? नाही, नाही. तुम्ही म्हणाल आपण तर खूप डेव्हलप्ड आहोत, आपण चालू फिरू शकतो, हो की नाही? मग आपल्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल्स कसे असतील? आपल्यामध्ये कोणते सेल्स असतील? तर युकॅरियोटिक सेल्स, हो की नाही? कारण युकॅरियोटिक सेल्स वेल डेव्हलप्ड, वेल डिफाईन्ड सेल्स असतात. मग जर तुम्हाला कोणी विचारले की प्रोकॅरियोटिक सेल कोणामध्ये असतात, तर तुम्ही काय सांगाल? की फक्त शॉर्टमध्ये मी आता इथे तुम्हाला सांगते, कोणामध्ये असतात प्रोकॅरियोटिक सेल्स? तर फक्त बॅक्टेरियामध्ये प्रोकॅरियोटिक सेल्स असतात. या व्यतिरिक्त कोणतेही प्लांट, ॲनिमल, फंगस सगळ्यामध्ये युकॅरियोटिक सेल्स प्रेझेंट असतात. मग आता इथे मुलांनो प्रश्न असा येतो, की कोणता लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणत्या ग्रुपमध्ये येणार? बरोबर ना? तर सेल्स म्हणजे काय हे तर आपल्याला कळालं. प्रोकॅरियोटिक सेल्स म्हणजे काय आणि युकॅरियोटिक सेल्स म्हणजे काय. पण मग कोणता लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणत्या ग्रुपमध्ये येणार? तर इथे आपल्याला मदत होते रॉबर्ट विटाकर यांनी मांडलेली 5 किंगडम क्लासिफिकेशन मेथड. तर या मेथडमध्ये ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये प्रोकॅरियोटिक सेल्स प्रेझेंट आहेत, ते येतात मोनेरा किंगडम या ग्रुपमध्ये. आलं लक्षात? ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये प्रोकॅरियोटिक सेल्स प्रेझेंट आहेत, ते येतात मोनेरा किंगडम मध्ये. आता इथे मला सांगा, जर तुम्हाला कोणी असा प्रश्न केला की ह्युमन्सला मोनेरा किंगडम मध्ये ठेवलं जातं का? तर तुम्ही काय म्हणाल? तुमचं काय उत्तर असेल? नाही, बिग नो. का? कारण मोनेरा ग्रुपमध्ये आपण त्यांना ठेवतो ज्यांच्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल्स प्रेझेंट असतात आणि प्रोकॅरियोटिक सेल्स फक्त आणि फक्त बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतात. जितके सगळे बॅक्टेरिया आहेत ते सगळे मोनेरा ग्रुपमध्ये येणार. मुलांनो, आता तुम्हाला कळालेलं आहे की मोनेरा किंगडम मध्ये कोण येतं? ज्यांच्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल्स प्रेझेंट आहेत ज्या ऑर्गॅनिझम्स मध्ये, ते येतात मोनेरा किंगडम मध्ये. बरोबर, सगळ्या प्रकारचे बॅक्टेरियाज हे मोनेरा किंगडम मध्ये येत असतात. आता एखादा ऑर्गॅनिझम आहे ज्यामध्ये युकॅरियोटिक सेल प्रेझेंट आहे, पण आता इथे सुद्धा 2 ऑप्शन्स तयार होतात. एखादा ऑर्गॅनिझम असा असू शकतो की त्याच्यामध्ये युकॅरियोटिक सेल प्रेझेंट तर आहे, पण संपूर्ण ऑर्गॅनिझम मध्ये फक्त आणि फक्त एकच सेल प्रेझेंट आहे, एकच युकॅरियोटिक सेल प्रेझेंट आहे. मग अशा ऑर्गॅनिझमला काय म्हणणार? कोणत्या ग्रुपमध्ये येतात ते? तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता आपण ह्युमन बिंग्स, आपल्या बॉडीच्या आतमध्ये युकॅरियोटिक सेल्स आहेत हे तुम्हाला माहित आहे, पण किती आहेत ते? असंख्य आहेत. खूप सारे सेल्स प्रेझेंट आहेत आपल्या बॉडीच्या आतमध्ये, हो ना? मग ते आपण कशामध्ये मोडणार? तर मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये. मग असे सगळे ऑर्गॅनिझम ज्यांच्यामध्ये युकॅरियोटिक सेल प्रेझेंट आहे आणि जे युनिसेल्युलर आहे, म्हणजेच संपूर्ण ऑर्गॅनिझम मध्ये फक्त आणि फक्त एकच युकॅरियोटिक सेल प्रेझेंट आहे, ते येणार कोणत्या ग्रुपमध्ये? प्रोटिस्टा ग्रुपमध्ये. आता इकडे व्यवस्थित लक्ष द्या. हे पहा, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये सुद्धा 2 ऑप्शन्स येतात. सेल्स तुम्हाला माहितच आहे, हो की नाही? सेल्समध्ये असे काही सेल्स असतात की ज्यांच्यामध्ये सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन दोन्ही प्रेझेंट असतात. तर इथे प्लांट सेलमध्ये सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन दोन्ही प्रेझेंट आहे. तर ॲनिमल सेलमध्ये सेल मेम्ब्रेन तर आहे, पण सेल वॉल आपल्याला दिसतेय का? नाही दिसत आहे, हो की नाही? मग असेही काही ऑर्गॅनिझम्स असतात की ज्यांच्यामध्ये युकॅरियोटिक सेल्स असतात आणि ते मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात, म्हणजे असे ऑर्गॅनिझम की ज्यांच्यामध्ये युकॅरियोटिक सेल्स खूप सारे असतात, त्यांना काय म्हणतात? मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात. मग त्याचे कोणते 2 ग्रुप्स पडणार? कोणते 2 ऑप्शन्स? असे सेल्स की जे ज्यांच्यामध्ये सेल वॉल आहे आणि असे ऑर्गॅनिझम्स की ज्यांच्यामध्ये सेल वॉल नाहीये. आता इथे सुद्धा असे ऑर्गॅनिझम्स की ज्यांच्यामध्ये सेल वॉल आहे, त्यांचे सुद्धा 2 ऑप्शन्स पडतात. एक हे की ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात फोटोसिंथेसिस करून, आणि दुसरं ऑप्शन काय आहे की स्वतःच्या पोषणासाठी, स्वतःच्या न्यूट्रिशनसाठी ते दुसऱ्यांवर डिपेंड असतात. त्यांच्यामध्ये सेल वॉल तर असते, पण ते दुसऱ्यांवर डिपेंड असतात. आता कोण आहे जे फोटोसिंथेसिस करतात? तर प्लांट्स आहे. मग ते मोडतात प्लांटी ग्रुपमध्ये
ऑटोट्रॉफिक आहेत ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात की नाही. आपण त्यांना म्हणतो का तुमची चहाची वेळ झाली, चहा प्या, तुमचं डाळ भात खा, नाही म्हणत ना. भाजी-पोळी वगैरे आपण त्यांना खायला देतो का? नाही देत, हो की नाही. मग ते कशामध्ये येतात, तर प्लांटी ग्रुपमध्ये येतात. मग असेही काही ऑर्गॅनिझम्स आहेत की ज्यांच्यामध्ये सेल वॉल तर आहे, पण ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत. कोण आहेत ते? तर फंगी, हो ना. हेटेरोट्रॉफिक आहेत. स्वतःच्या न्यूट्रिशनसाठी ते इतरांवर डिपेंड असतात. आलं लक्षात. मग ते कोणत्या ग्रुपमध्ये येतात, कोणत्या किंगडम मध्ये येतात, तर फंगी या किंगडम मध्ये अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम्स येत असतात. आता विदाउट सेल वॉल कोण आहेत, तर ॲनिमल्स. सगळ्या प्रकारचे ॲनिमल्स जे आहेत ते ॲनिमलिया या किंगडम मध्ये येतात. त्यांच्या सेल्स मध्ये काय नसतं, तर सेल वॉल नसते. आलं का तुमच्या लक्षामध्ये. हे पहा, असे ऑर्गॅनिझम्स की ज्यांच्यामध्ये युकॅरियोटिक सेल्स प्रेझेंट आहेत, पण फक्त आणि फक्त एकच युकॅरियोटिक सेल प्रेझेंट आहे, अशा ऑर्गॅनिझम्सला म्हणतात युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आणि कोणता आहे तो, एक्झाम्पल द्यायचं झालं तर अमिबा. अमिबा मध्ये युकॅरियोटिक सेल प्रेझेंट आहे, पण फक्त आणि फक्त एकच युकॅरियोटिक सेल प्रेझेंट आहे. मग असे ऑर्गॅनिझम कोणत्या ग्रुपमध्ये येणार, कोणत्या किंगडम मध्ये, तर प्रोटिस्टा किंगडम मध्ये. मग असे काही ऑर्गॅनिझम्स की ज्यांच्यामध्ये युकॅरियोटिक सेल्स तर प्रेझेंट आहेत आणि ते भरपूर सारे आहेत, त्यांना आपण म्हणतो मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. पण यामध्ये पण दोन ऑप्शन्स येतात. सेलला, हे जे सेल्स आहेत युकॅरियोटिक सेल्स, या सेल्सला काही ऑर्गॅनिझम्स मध्ये या सेल्सला सेल वॉल असते, तर काही ऑर्गॅनिझम्स मध्ये या सेल्सला सेल वॉल नसते. मग ज्यांच्यामध्ये सेल वॉल असते त्यांचे सुद्धा दोन ग्रुप्स पडतात. कोणते, तर असे काही ऑर्गॅनिझम्स की जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, आणि असे काही ऑर्गॅनिझम्स जे स्वतःच्या अन्नासाठी, स्वतःच्या न्यूट्रिशनसाठी इतरांवर डिपेंड असतात. मग जे स्वतःचं फूड स्वतः तयार करतात ते येतात प्लांटी या किंगडम मध्ये, आणि जे स्वतःच्या न्यूट्रिशनसाठी, फूडसाठी इतरांवर डिपेंड असतात ते येतात फंगी या ग्रुपमध्ये, फंगी या किंगडम मध्ये. आणि ज्यांच्या सेल्सला सेल वॉल नसते, जसे की आपण सगळे ॲनिमल्स, आपण कोण आहोत, ॲनिमल्स आहोत ना. आपण सगळे ॲनिमल्स हे येतो ॲनिमिलिया या किंगडम मध्ये. आपल्या बॉडीच्या आतमध्ये कोणते सेल्स आहेत, तर युकॅरियोटिक सेल्स आहेत, आणि कसे आहेत, मल्टीसेल्युलर आहेत. त्या सेल्सला सेल वॉल नाहीये. मग आपण सगळे ॲनिमल्स येतो ॲनिमिलिया या किंगडम मध्ये. आय होप आता तुम्हाला सगळं समजलं असेल या स्लाइडवरून, कोणत्या किंगडम मध्ये कोणाला ठेवणार. पण आता जरा अजून डिटेलमध्ये अभ्यास करूया. एक्झाम्पल्स वगैरे पण तर लक्षात ठेवावे लागतील ना, नाहीतर आन्सर्स कसे राईट करणार. आता मला सांगा, मोनेरा किंगडम मध्ये कोणाला ठेवणार. मोनेरामध्ये त्यांना ठेवणार ज्यांच्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल प्रेझेंट असतात. प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय, असे सेल ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस नसतो, आणि जरी असला तरी तो वेल डेव्हलप नसतो, तुटलेल्या फुटलेल्या अवस्थेमध्ये असतो. सो सेल ऑर्गनायझेशन कसं असतं, कोणत्या टाईपचे सेल्स असतात, तर प्रोकॅरियोटिक सेल्स असतात. त्यानंतर बॉडी ऑर्गनायझेशन कसं असतं, तर युनिसेल्युलर. किती सेल्स असतात प्रोकॅरियोटिकचे, तर एकच सेल असतो बॉडी ऑर्गनायझेशन मध्ये, हो ना. म्हणून हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात. त्यानंतर सेल वॉल प्रेझेंट असते का, सांगा बरं मला. बॅक्टेरियामध्ये सेल वॉल असते का. येस, सेल वॉल प्रेझेंट असते, आणि कशापासून बनलेली असते, तर पेप्टिडोग्लायकन पासून बनलेली असते. तर मोड ऑफ न्यूट्रिशन मला सांगा, बॅक्टेरिया फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात का. येस, काही जे बॅक्टेरिया आहेत ते फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात, पण बरेचसे असे बॅक्टेरिया आहेत की जे न्यूट्रिशनसाठी इतरांवर डिपेंड असतात. मग असे कोणते बॅक्टेरिया आहेत की जे फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात. ब्लू ग्रीन अल्गी, हो ना. मग ब्लू ग्रीन अल्गी मध्ये येतात ॲनाबेना आणि नोस्ट्रोक. हे काय करतात, फोटोसिंथेसिस परफॉर्म करत असतात. बरेचसे असे जे बॅक्टेरिया आहेत ते स्वतःच्या न्यूट्रिशनसाठी इतरांवर डिपेंड असतात, हेटेरोट्रॉफिक असतात. हे पहा, हे सगळे जे बॅक्टेरिया आहेत ते ग्रुपमध्ये येतात. आता आपल्याला टायफॉइड जो होतो त्याचा जो बॅक्टेरिया असतो तो सुद्धा मोनेरा ग्रुपमध्ये, टिटॅनस, क्लोस्ट्रिडियम टिटॅनी, स्ट्रोप्टोकोकस न्यूमोनी, ट्रेपोनेमा पॅलिडम, वायब्रिओ कोलरी, हे सगळे काय झाले, हे येणारे बॅक्टेरिया. चला आता नेक्स्ट किंगडम पाहूयात. आता समजून घेऊयात की प्रोटिस्टा किंगडम मध्ये जे ऑर्गॅनिझम्स येतात त्यांचं सेल ऑर्गनायझेशन कसं असतं, कोणत्या प्रकारचे सेल्स असतात, तर युकॅरियोटिक सेल्स असतात.
युकॅरियोटिक सेल्स म्हणजे काय? तर त्यांच्यामध्ये वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस असतो, हो की नाही? आणि किती सेल्स असतात त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट? फक्त फक्त आणि फक्त एकच सेल प्रेझेंट असतो. म्हणूनच यांना युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असे म्हणतात. त्यानंतर सेल वॉल असते का त्यांच्या सेलला? तर हो, काहींमध्ये सेल वॉल प्रेझेंट असते. त्यानंतर मोड ऑफ न्यूट्रिशन काय आहे यांचं? मोड ऑफ न्यूट्रिशन आहे हे हेटेरोट्रॉफिक पण आहेत, काही ऑटोट्रॉफिक पण आहेत. त्यानंतर they have pseudopodia or hair-like cilia or whip-like flagella for locomotion. मुव्हमेंटसाठी त्यांच्याकडे काय असतं तर सुडोपोडिया और हेअर लाईक सिलिया और whip like flagella त्यांच्याकडे प्रेझेंट असतं. त्यानंतर जसं की मी तुम्हाला सांगितलं, की यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन काय आहे? काही हेटेरोट्रॉफिक आहेत, तर काही ऑटोट्रॉफिक आहेत. ऑटोट्रॉफिक कोण आहेत? तर युग्लेना आणि वोल्वॉक्स जे आहेत, त्यांच्याकडे क्लोरोप्लास्ट आहे. क्लोरोप्लास्ट असल्यामुळे ते काय करतात? ते फोटोसिंथेसिस परफॉर्म करू शकतात. म्हणूनच त्यांना ऑटोट्रॉफिक असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर हे जे पॅरामेशियम आहे, अमिबा आहे, हे कसे आहेत? तर हे हेटेरोट्रॉफिक आहेत. हे पहा, इथे हा जो पॅरामेशियम आहे, त्याचा शेप कसा आहे? त्याचा शेप चप्पल सारखा शेप आहे आणि त्याच्या सगळ्या साइडला हेअर लाइक स्ट्रक्चर आहे. तर ते हेअर लाइक स्ट्रक्चर कशासाठी आहे? लोकोमोशनसाठी पॅरामेशियमला हेअर लाइक स्ट्रक्चर असतं. तर नेक्स्ट आहे अमिबा. अमिबा हा याच्यामध्ये कोणतं सेल प्रेझेंट असतं? तर युकॅरियोटिक सेल प्रेझेंट असतं आणि किती सेल असतात युकॅरियोटिकचे? तर एकच सेल असतं म्हणजेच हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. त्यानंतर अमिबाबद्दल आणखी एक विचारलं जातं, की तो त्याचा शेप बदलू शकतो का? तर हो, अमिबा स्वतःचा शेप हा बदलू शकतो. चला नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट आहे किंगडम ऑफ फंगी किंवा फंगाय असं सुद्धा म्हटलं जातं. आता मला सांगा, हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे सेल्स प्रेझेंट असतात? प्रोकॅरियोटिक की युकॅरियोटिक? येस, युकॅरियोटिक सेल प्रेझेंट असतात. आणि किती असतात? एक असतं की मेनी असतात? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात हे, की मल्टीसेल्युलर असतात? यांच्यामध्ये जे सेल प्रेझेंट्स असतात ते येस, मल्टीसेल्युलर असतात. पण एक असा ऑर्गॅनिझम आहे, की ज्याच्यामध्ये जो युकॅरियोटिक सेल आहे, तो फक्त एकच आहे. तो कोणता आहे? तर यीस्ट. तो बॉडी ऑर्गनायझेशन युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. बरेचसे हे मल्टीसेल्युलर असतात. फक्त यीस्ट असा एक आहे, की जो युनिसेल्युलर आहे. त्यानंतर सेल वॉल प्रेझेंट असते का? तर हो, सेल वॉल प्रेझेंट असते. कायटिनची बनलेली असते. त्यानंतर मोड ऑफ न्यूट्रिशन काय आहे यांचे? मोड ऑफ न्यूट्रिशन हे स्वतःच्या न्यूट्रिशनसाठी इतरांवर डिपेंड असतात. सो हेटेरोट्रॉफिक असतात. तर काय-काय एक्झाम्पल्स येतील याचे? तर ब्रेड मोल्ड तुम्ही ब्रेड जर 4-5 दिवस तसाच ठेवला, तर त्याच्यावर काय आहे तर फंगस तयार होतं, हो की नाही? आणि ते फंगस जर तुम्ही मायक्रोस्कोप खाली पाहिलं, तर तुम्हाला ते काहीसं अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर पेनिसिलियम. पेनिसिलियम हे हे जे फंगस आहे, ते कुठे यूज केलं जातं? तर औषधं बनवण्यासाठी एक अँटिबायोटिक म्हणून ते यूज केलं जातं. तर अस्परगिल्स, त्यानंतर हे जे मशरूम आपण खातो मशरूम, ते सुद्धा काय आहे? एक फंगस. So these are non-green eukaryotic heterotrophic organisms. Most of them are saprophytic. They feed upon decaying matter. Their cell wall is made up of tough and complex sugar called chitin. Some fungi are thread-like and many nuclei are present in the cytoplasm. आलं तुमच्या लक्षात हे सगळे त्याचे एक्झाम्पल्स. त्यानंतर नेक्स्ट किंगडम येतं प्लांटी. प्लांटी किंगडम मध्ये काय काय असतं? प्लांट्स बद्दल तर तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की सेल ऑर्गनायझेशन कसं असतं त्यांचं. युकॅरियोटिक सेल्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. त्यानंतर किती असतात? तर ते मल्टी सेल्युलर असतात. सेल वॉल असते का? तर हो, सेल्युलोज पासून बनलेली असते सेल वॉल. तर मोड ऑफ न्यूट्रिशन काय आहे? प्लांट्स काय करतात? फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात. हे तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे, हो ना? म्हणजेच ते काय आहेत? ऑटोट्रॉफिक आहेत. याचे एक्झाम्पल्स काय काय येतील? तर सगळ्याच प्रकारचे प्लांट्स, मँगोचं ट्री, लेमनचं ट्री, टॅमरिनचं ट्री, सगळ्या प्रकारचे प्लांट्स हे काय आहेत? प्लांटी किंगडममध्ये येतात. आणि ते ऑटोट्रॉफिक आहेत. त्यानंतर ॲनिमिलिया किंगडममध्ये हेही तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. यांचं जे सेल ऑर्गनायझेशन असतं ते कसं असतं? ते युकॅरियोटिक असतं. त्यामध्ये मल्टीसेल्युलर सेल्स असतात. सेल वॉल प्रेझेंट असते का? तर नाही, सेल वॉल प्रेझेंट नसते ॲनिमिलियामध्ये. आपल्यामध्ये सेल वॉल, आपले जे युकॅरियोटिक सेल्स आहेत, त्या युकॅरियोटिक सेल्समध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे का? तर नाही, सेल वॉल प्रेझेंट नाहीये. आणि मोड ऑफ न्यूट्रिशन काय आहे? तर हेटेरोट्रॉफिक. आता मला सांगा,
तुम्ही स्वतःचं फूड स्वतः तयार करता का? तुम्ही म्हणाल, "हो, आम्ही किचनमध्ये जातो आणि स्वतःचा चहा स्वतः तयार करून घेतो. त्यानंतर आम्हाला जर सँडविच खायचं असेल, तर आम्ही सँडविच स्वतःचं स्वतः बनवून खातो." पण नाही, आपल्याला जर चपाती खायची असेल, तर चपाती बनवायला जे गहू लागतात, ते आपण कुठून घेतो? ते प्लांट्सपासूनच तर घेतो ना. म्हणजे आपण स्वतःचं फूड स्वतः तयार करतो का? किचनमध्ये जाऊन जरी करत असतो, तरी पण त्याच्यासाठी जे इन्ग्रीडियंट्स लागतात, ते आपल्याला कुठून मिळत असतात? तर या प्लांट्सपासूनच मिळत असतात. हो ना? मग आपण काय आहोत? हेटेरोट्रॉफिक आहोत. आलं तुमच्या लक्षात? चला, आता आपण आपल्या फर्स्ट क्वेश्चनचे आन्सर राईट करायला यूज विटाकर मेथड टू क्लासिफाय बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगी, अल्गी, प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक. आता आपण या चार्ट बद्दल सगळं काही व्यवस्थित डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. सो या क्वेश्चनचे आन्सर कशा प्रकारे आपण राईट करणार? बॅक्टेरिया बॅक्टेरिया कोणत्या किंगडम मध्ये येतात? तर मोनेरा किंगडम मध्ये. हो ना? आणि कसे असतात ते? त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे सेल्स असतात? तर प्रोकॅरियोटिक सेल्स असतात. हो ना? त्यानंतर प्रोटोझोआ, कुठे आहे प्रोटोझोआ? हे पहा, कोणतं किंगडम आहे प्रोटोझोआचं? तर प्रोटिस्टा किंगडम. त्यानंतर फंगी, फंगी कोणत्या किंगडम मध्ये येतं? तर फंगाय किंगडम. अल्गी जर युनिसेल्युलर असेल तर प्रोटिस्टा किंगडम आणि मल्टीसेल्युलर असेल तर प्लांटी किंगडम. त्यानंतर प्रोकॅरियोटिक, प्रोकॅरियोटिकचं कोणतं किंगडम आहे? तर मोनेरा किंगडम. युकॅरियोटिक कोणतं आहे किंगडम? मोनेरा किंगडम सोडून, मोनेरा किंगडम वगळता इतर सगळे जे किंगडम्स आहेत ते कोणत्या याच्यामध्ये येतात? युकॅरियोटिक मध्ये येतात. त्यानंतर मायक्रोब्स, किंगडम मोनेरा और प्रोटिस्टा. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. कंप्लीट द 5 किंगडम मेथड ऑफ क्लासिफिकेशन युजिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, प्रोकॅरियोट्स, युकॅरियोट्स, मल्टीसेल्युलर, युनिसेल्युलर, प्रोटिस्टा, ॲनिमल्स, प्लांट्स, फंगी. लिव्हिंग ऑर्गॅनिझम इथे काय येणार आहे? या ब्लँक स्पेस मध्ये इथे येणार प्रोकॅरियोट्स. इथे काय येणार? युकॅरियोट्स. त्यानंतर प्रोकॅरियोट्स मध्ये युनिसेल्युलर. काय आहेत युनिसेल्युलर? येस. काय येणार आहे? कोणतं किंगडम येणार आहे इथे? मग इथे येणार मोनेरा किंगडम. तर इथे युकॅरियोट्स, त्यामध्ये पण युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर असे 2 ऑप्शन्स पडतात. युनिसेल्युलर मध्ये काय येतं? युनिसेल्युलर मध्ये येतं प्रोटिस्टा किंगडम. मल्टीसेल्युलर, इथे कोणते कोणते किंगडम्स येतात? मल्टीसेल्युलर मध्ये येतात फंगाय किंगडम, त्यानंतर प्लांटी किंगडम आणि ॲनिमलिया किंगडम. क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3. फाइंड आउट माय पार्टनर. इथे आपल्याला मॅच द फॉलोइंग करायचं आहे. ए ग्रुपमध्ये दिलेलं आहे फंगी, प्रोटोझोआ, व्हायरस, अल्गी, बॅक्टेरिया. आणि बी ग्रुपमध्ये त्यांचे पार्टनर्स दिलेले आहेत, ते आपल्याला फाइंड आउट करायचे. पण त्याही आधी आपण समजून घेऊयात की फंगी म्हणजे काय, प्रोटोझोआ, व्हायरस, अल्गी, बॅक्टेरिया. हे पहा, या अर्थवर जेवढे केवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यापैकी मायक्रो ऑर्गॅनिझम्सची संख्या ही जास्त आहे. मग यामध्ये ही 2 ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे प्रोकॅरियोट्स आहेत, म्हणजे असे ऑर्गॅनिझम्स ज्यांचे सेल्स हे वेल डेव्हलप नाहीत. त्यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नाही आणि डिफरंट ऑर्गनल्स पण प्रेझेंट नाहीयेत, ज्याप्रमाणे युकॅरियोट्स मध्ये असतात. मग प्रोकॅरियोटिक्स मध्ये येतात बॅक्टेरिया आणि युकॅरियोट्स मध्ये काय काय येतं? तर प्रोटिस्टा, फंगी आणि अल्गी. हे ऑर्गॅनिझम्स खूपच छोटे असतात, म्हणूनच त्यांना मायक्रो ऑर्गॅनिझम्स असं म्हणतात. हो की नाही? चला मग आधी आपण काय पाहूयात? बॅक्टेरिया म्हणजे काय? तर बॅक्टेरिया यांच्यामध्ये प्रोकॅरियोटिक सेल प्रेझेंट असतात आणि हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत. यांना सेल वॉल असते का? तर हो, सेल वॉल असते. बॅक्टेरिया सिंपल बायनरी फ्युजनने रिप्रोड्यूस करतात. म्हणजेच हे एकाचे 2, 2चे 4, 4चे 16 अशा प्रकारे ग्रो होत असतात. फेवरेबल कंडिशन्समध्ये हे खूपच वेगाने ग्रो होतात, विगरसली ग्रो होतात. सिंपल एक्झाम्पल द्यायचे झाले तर आपण दुधापासून दही बनवतो. तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे. तुमची आई कशा प्रकारे दही बनवत असते. दुधामध्ये विरजण टाकते की नाही? विरजण म्हणजे काय? थोडंसं दही टाकते. तर दह्यामध्ये काय असतं? लॅक्टोबॅसिल नावाचं बॅक्टेरिया असतं. हो ना? मग हे बॅक्टेरिया दुधामध्ये जर आपण चमचाभर टाकलं, म्हणजे या बॅक्टेरियाची संपूर्ण कॉलनी, चमचाभर म्हणजे ते खूप सारे बॅक्टेरिया असतात. ते विरजण म्हणजे खूप सारे बॅक्टेरिया असतात आणि ते दुधामध्ये टाकलं तर काही वेळातच त्या दुधाचे दही तयार होते. म्हणजे ते जे लॅक्टोबॅसिल बॅक्टेरिया आहे त्यांची संख्या खूप वेगाने वाढत जाते.
आता हा जो बॅक्टेरिया आहे तो आपल्या बॉडीसाठी युजफुल बॅक्टेरिया आहे. पण मग सगळेच बॅक्टेरिया आपल्याला युजफुल असतात का? तर नाही. खूप सारे बॅक्टेरिया हे आपल्या बॉडीसाठी हार्मफुल आहेत. त्यामुळे आपण आजारी पडू शकतो. प्रसंगी आपला मृत्यू सुद्धा होऊ शकतो. तर लक्षात आलं का तुम्हाला? की काही बॅक्टेरिया हे आपल्याला युजफुल असतात, तर काही बॅक्टेरिया हे आपल्यासाठी हार्मफुल असतात. आणि हे बॅक्टेरिया कॉलनी करून एकमेकांबरोबर राहत असतात. सो आता नेक्स्ट पाहूयात प्रोटोझोआ. प्रोटोझोआ म्हणजे काय? आदी जीव. या पृथ्वी तलावर सगळ्यात आधी जन्माला येणारा जीव. मग आता सगळ्यांना माहित आहे या पृथ्वी तलावर सगळ्यात आधी जन्माला येणारा जीव कोणता होता? तर तो अमिबा. अमिबा सगळ्यात आधी पाण्यात जन्माला आला. आधी आपण समजून घेऊयात की यांची साईज किती असते. हे पहा, लहानपणी एखादी गोष्ट म्हणजे आपली खायचा कोणताही पदार्थ आपल्या हातून जर खाली पडला तर आपण काय करायचो? किंवा आता सुद्धा लहान मुलं काय करतात? तो खाली पडलेला पदार्थ घेतात, थोडंसं पुसतात आणि खातात. पण थांबा, तसं केल्याने आपल्या शरीराला धोका होऊ शकतो. कशा प्रकारचा धोका? तो जो खाण्याचा पदार्थ आहे त्याला प्रोटोझोआ चिकटून तो आपल्या खाण्याबरोबर आपल्या शरीरात जाऊ शकतो आणि आपल्या बॉडीला तो इन्फेक्ट करू शकतो. त्यामुळे आपल्याला उलट्या, जुलाब अशा प्रकारचे आजार होऊ शकतात. आपण अशक्त होऊ शकतो. हो की नाही? आणि मग अशक्त झाल्यानंतर, डिसेंट्री झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं? हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. योग्य तो औषधोपचार घेतला की मग आपल्याला बरं वाटते. हो ना? आता हे कशामुळे होतं मग? कारण हा जो प्रोटोझोआ आहे तो आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. आता खाली पडलेला जो पदार्थ आहे तो आपण उचलल्यानंतर आपल्याला तो व्यवस्थितच दिसतो, हो की नाही? हा जो प्रोटोझोआ आहे तो खूपच छोटा असतो. तो आपल्याला आपल्या डोळ्यांनी अजिबात दिसत नाही. खाली पडलेल्या वस्तूबरोबर तो आपल्या पोटात जातो. अँटामिबा हिस्टोलिटिका प्रोटोझोआ आपल्या पोटात गेला. लक्षात घ्या. कोणता? अँटोमिबा हिस्टोलिटिका. हा जो प्रोटोझोआ आहे तो आपल्या पोटात गेला की आपल्याला ॲमोइबोइसिस नावाचा आजार होतो. प्लाझ्मोडियम विवॅक्स मुळे मलेरिया होतो. मग आता हे जे प्रोटोझोआ आहेत त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बरं? तर प्रोटोझोआज आर फाउंड इन सॉइल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. Some are found in the body of other organisms and are pathogenic. म्हणजे रोगराई पसरवू शकतात हे जे प्रोटोझोआ आहेत ते. These are unicellular organisms with eukaryotic cells. कोणते सेल्स असतात त्यांच्यामध्ये? युकॅरियोटिक सेल्स असतात. आणि किती असतात? तर एकच असतात. एकच सेल असतो. म्हणून यांना युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असं म्हणतात. देअर इज ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स अँड लोकोमोशन अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन अमंग प्रोटोझोआस. आता इथे हा जो पॅरामेशियम आहे त्याला इथे बघितलं का? असं हेअर लाईक स्ट्रक्चर आहे. चप्पल सारखा त्याचा आकार आहे आणि त्याला हेअर लाईक स्ट्रक्चर आहे. त्याला सिलिया असं म्हणतात. त्याच्या मदतीने तो लोकोमोशन करत असतो म्हणजे मूवमेंट करत असतो. These organisms reproduce by simple cell division. Simple cell division through हे रिप्रोडक्शन करत असतात. वॉलबॉक्स, युग्लेना, अमिबा हे काही प्रोटोझोआचे एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर फंगाय. These are found on decaying organic matter and dead bodies of plants and animals. कुजणारे पदार्थ, प्लांट्स आणि ॲनिमल्सची डेड झालेले बॉडीज यांमध्ये आपल्याला फंगी ग्रो झालेली पाहायला मिळते. आणखी कुठे आपल्याला फंगस पाहायला मिळतं? तर पोळी, ब्रेड हे खूप दिवसांचे झाले, 3-4 दिवसांचे झाले तर त्याच्यावर आपल्याला बुरशी आलेली दिसते की नाही? फंगस आलेलं दिसतं. These are eukaryotic organisms. हे कसे आहेत? eukaryotic organisms आहेत. Some are unicellular. आता eukaryotic organisms तर आहेत फंगस, पण त्यातले काही युनिसेल्युलर आहेत, काही मल्टीसेल्युलर आहेत. त्याला आपल्या डोळ्यांनी ते दिसत असतात. सॅप्रोफॅटिक. सॅप्रोफॅटिक म्हणजे काय? ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत. स्वतःच्या पोषणासाठी इतरांवर डिपेंड असतात. ॲब्झॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकाईंग ऑर्गॅनिक मॅटर. ते डेड आणि कुजणारे ऑर्गॅनिक मॅटर्स आहेत त्याच्यावर ते त्यांचं पोषण करत असतात. ते रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग. फॉर एक्झाम्पल बेकर्स ईस्ट, त्यानंतर कॅन्डिड. हे पहा, हे आहे बेकर्स ईस्ट, त्यानंतर कॅन्डिडा
आणि मशरूम तर तुम्हाला माहितच आहे, हे काही फंगसचे एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट पाहूयात ॲल्गी म्हणजे काय? शेवाळ. कुठे पाहायला मिळतं आपल्याला? पाण्यामध्ये. सो दे आर एक्वॅटिक. त्यानंतर कोणत्या प्रकारचे सेल्स असतात त्यांच्यामध्ये? तर युकॅरियोटिक सेल असतात. किती असतात? तर युनिसेल्युलर, एकच असतं युकॅरियोटिक सेल म्हणून ते युनिसेल्युलर. त्यानंतर ते स्वतःचं फूड स्वतः तयार करतात का? तर हो. का? कारण त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट नावाचं पिगमेंट असतं, हो ना, ग्रीन कलरचं असतं की नाही, आणि ग्रीन कलर असल्यामुळे ते फोटोसिंथेसिस परफॉर्म करतं. फोटोसिंथेसिस इज कॅरी आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. एक्झाम्पल्स काय आहेत? क्लोरेला, त्यानंतर क्लॅमिडोमोनस. व्हेरी फ्यू स्पीशीज ऑफ algae आर युनिसेल्युलर. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर अँड विजिबल विथ नेकेड आईज. चला नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट आहे व्हायरसेस. खूपच डेंजर. आता व्हायरसेसला बद्दल आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे, कारण काही वर्षांपूर्वी आपण कोणता व्हायरस पाहिलेला होता? कोरोना व्हायरस, हो ना. काय केलं होतं त्या कोरोना व्हायरसने? हाहाकार माजवला होता. तो आपल्या बॉडीला अफेक्ट करत होता आणि हळूहळू आपल्या बॉडीवर त्याचं ते फूड तो घेत होता. आपल्या बॉडीमध्ये एंटर करून तो त्याचं पोषण करत होता आणि हळूहळू आपल्या बॉडीला तो संपत होता. शेवटी असे कितीतरी लोक या कोरोना व्हायरसमुळे त्यांना आपला जीव गमवावा. So generally, viruses are not considered as living organisms, or they are said to be organisms at the age of living and non-living. They are studied under microbiology. आता या व्हायरसेसचा अभ्यास कुठे करतात? तर मायक्रोबायोलॉजी मध्ये करत असतात. आता हे जे व्हायरस आहेत ते लिव्हिंग थिंग आहे की नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत हे सांगताच येत नाही. ते ऍट द एज ऑफ, म्हणजे ते ना लिव्हिंग थिंग आहेत ना नॉन लिव्हिंग थिंग, बरोबर. ते आपल्या बॉडीला अफेक्ट करतात आणि आपल्या बॉडीला अफेक्ट केल्यानंतर ते हळूहळू आपल्या बॉडीवर पूर्ण त्यांचा ताबा मिळवतात, आपल्या बॉडीला संपूर्ण संपवून टाकतात आणि नंतर ते दुसरीकडे त्यांचं पोषण करायला जात असतात. व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट, खूप छोटे असतात. दे आर 10 to 100 टाइम्स स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. बॅक्टेरियापेक्षा 10 to 100 टाइम्स ते छोटे असतात अँड कॅन बी सीन ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. They are found in the form of independent particles. Virus is a long molecule of DNA or RNA covered by a protein coat. Viruses survive only in living plant or animal cells. Viruses कुठे सर्व्हाइव्ह करू शकतात? फक्त लिव्हिंग प्लांट्स आणि अॅनिमल्स मध्ये. डेड याच्यावर ते सर्व्हाइव्ह नाही करत. ते कुठे सर्व्हाइव्ह करतात? तर जे फक्त जिवंत वनस्पती आणि जिवंत प्राण्यांच्या सेल्सवर सर्व्हाइव्ह करतात अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन. आणि जिवंत प्राण्यांच्या बॉडीमध्ये ते एंटर करतात, जिवंत प्लांट्सच्या बॉडीमध्ये ते एंटर करतात आणि ते काय करत असतात? स्वतःचं प्रोटीन तयार करतात. कशा प्रकारे? तर जो जिवंत प्लांट आहे, ॲनिमल आहे, त्याच्यातून ते न्यूट्रिशन ऍब्झॉर्ब करत असतात आणि त्याच्यावर ते जगत असतात. So viruses survive only in living plant and or animal cells and produce their own proteins with help of host cell and create their numerous replica. Then they destroy the host cell. जसं की मी तुम्हाला सांगितलं, कोरोना व्हायरस काय करत होता? आपल्यावर अटॅक करत होता आणि आपल्यावर अटॅक केल्यानंतर तो हळूहळू आपल्याला संपवत होता अँड बिकम फ्री. आणि पूर्ण आपल्याला संपवल्यानंतर ना मग तो दुसरीकडे मूव्ह होत होता. These free viruses again infect new cell. आणि मग हे जे फ्री झालेले व्हायरसेस आहेत ते पुन्हा दुसऱ्याला इन्फेक्ट करत होते. सो व्हायरसेस कॉज मेनी डिझिजेस टू प्लांट्स अँड अॅनिमल्स. हे फक्त अॅनिमल्सला म्हणजे ह्युमन बिंग्सला अफेक्ट करतात का? तर नाही, हे प्लांट्सला सुद्धा अफेक्ट करत असतात. सो व्हायरसेस खूप डेंजर असतात. त्याच प्रकारे कोणता एक व्हायरस आहे? टोमॅटो विल्ट व्हायरस. तो कोणाला अफेक्ट करतो? प्लांट्सला अफेक्ट करतो. त्यानंतर पोलिओचा व्हायरस. पोलिओचा डोस लहानपणी सगळ्यांनी घेतलाय की नाही? ज्यांनी पोलिओचा डोस घेतलेला नाही त्यांना आयुष्यभरासाठी अपंगत्व येत असतं, हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्यानंतर मिसल्स, त्यानंतर चिकन पॉक्स. जेव्हा चिकन पॉक्स होतो तेव्हा काय होतं? खूप त्रास होतो की नाही? सो चिकन पॉक्स हा सुद्धा एक व्हायरस आहे. चिकन पॉक्स डिझीज होतो. त्यानंतर हेपॅटायटिस ए हा एक डिझीज होतो व्हायरसमुळेच. तर आलं लक्षात तुम्हाला व्हायरसेस म्हणजे काय? चला आता आपण आपला हा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 3 हा सॉल्व्ह करायला घेऊयात. तो याचे काय आन्सर येणार आहे? फंगी काय आहे? तर कॅन्डिडा नावाचं फंगी आहे. त्यानंतर प्रोटोझुआ
प्रोटोझोआचं काय आन्सर येणार आहे? अमिबा आहे की नाही प्रोटोझोआ? सो अमिबा येणार. व्हायरस, सांगा बरं कोणता व्हायरस आहे? तर इथे येणार आहे बॅक्टेरियोफेग. त्यानंतर ॲल्गी, पहा बरं कोणती आहे ॲल्गी इथे? क्लोरेला ॲल्गी आहे ना. तर बॅक्टेरिया काय आहे? प्रोकॅरियोटिक आहे. इथे आय होप हा क्वेश्चन तुम्हाला कळाला असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 4. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. एक्सप्लेन युअर स्टेटमेंट. ट्रू असलं तरी आपल्याला आपलं स्टेटमेंट एक्सप्लेन करायचं आहे आणि फॉल्स असलं तरी आपल्याला आपलं स्टेटमेंट एक्सप्लेन करायचं आहे. सो लॅक्टोबॅसिल आर हार्मफुल बॅक्टेरिया. मी तुम्हाला सांगितलं ना दही बनवण्यासाठी कोणतं बॅक्टेरिया यूज केलं जातं? तर लॅक्टोबॅसिल, हो ना. सो तो हार्मफुल आहे का? नाही, युजफुल आहे. आपण दही किती आवडीने खातो की नाही. सो हे स्टेटमेंट जे आहे लॅक्टोबॅसिल आर हार्मफुल बॅक्टेरिया फॉल्स आहे. एक्सप्लेनेशन काय देणार? लॅक्टोबॅसिल आर युजफुल बॅक्टेरिया. दे आर युज फॉर curdling the milk. They are also used for preparing variety of milk products. खूप सारे मिल्क प्रोडक्ट्स बनवण्यासाठी लॅक्टोबॅसिल नावाचं जे बॅक्टेरिया आहे ते यूज केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे सेल वॉल ऑफ फंगी is made up of chitin. Yes, this statement is true. आपण अभ्यासलेला आहे. The cell wall of the plants is made up of, yes, cellulose, while the cell wall of fungi is made up of complex sugar called chitin. Inside the fungal cell wall, there is cytoplasm, which contains many nuclei. Next question पाहूयात. Organ of locomotion in amoeba is pseudopodia. अमिबा लोकोमोशन साठी सुडोपोडिया हे ऑर्गन यूज करतो. हे स्टेटमेंट करेक्ट आहे का? तर हो, आपण अभ्यासलेलं आहे. दिस स्टेटमेंट इज ट्रू. अमिबा इज अ प्रोटोझोआ, primitive organism which possesses pseudopodia as the organ for locomotion. हालचाल करण्यासाठी सुडोपोडिया त्या ऑर्गनचा यूज करत असतो. पण अमिबा कोणत्याही प्रकारचा तो शेप करू शकतो की नाही अमिबा. वेगवेगळ्या प्रकारचे शेप अमिबा पजेस करू शकतो. नेक्स्ट आहे टोमॅटो विल्ट इज अ व्हायरल डिझीज. येस, टोमॅटो विल्ट इज अ व्हायरल डिझीज. These viruses are able to infect only plant cells. जसं की आपण अभ्यासलं की टोमॅटो विल्ट हा जो व्हायरस आहे तो कोणाला अफेक्ट करतो? तर प्लांट सेल्सला अफेक्ट करत असतो. नेक्स्ट पाहूयात. क्वेश्चन नंबर 5. गिव्ह आन्सर्स. स्टेट द मेरिट्स ऑफ विटाकर्स मेथड ऑफ क्लासिफिकेशन. आता इथे आपल्याला विटाकर मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन म्हणजे विटाकर्सची जी मेथड आहे वर्गीकरण करण्याची त्याचे फायदे विचारलेले आहेत. तर इथे मी तुम्हाला ऑलरेडी सगळं समजून सांगितलेलं आहे की विटाकर मेथड काय आहे, त्याचे वर्गीकरण कशा प्रकारे केले जाते. चला आपण आता त्याचे फायदे पाहूयात. इव्हॉल्युशनरी बेसिस शोज इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप्स बिटवीन ऑर्गॅनिझम्स. ऑर्गॅनिझम्स मध्ये इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप आपल्याला दाखवून देतात. त्यानंतर प्रोकॅरियोट युकॅरियोट डिस्टिंक्शन सेपरेट्स प्रोकॅरियोट्स फ्रॉम युकॅरियोट्स. युकॅरियोट्स पासून प्रोकॅरियोट्स सेपरेट केले जातात, आपल्याला लगेच कळतं. त्यानंतर न्यूट्रिशन मोड्स कसे आहेत? तर ग्रुप्स ऑर्गॅनिझम बाय ऑटोट्रॉफिक, हेटरोट्रॉफिक अँड ॲब्झॉर्प्टिव्ह न्यूट्रिशन. त्यानंतर इकोलॉजिकल रोल्स कन्सिडर्स प्रोड्युसर्स, कन्झ्युमर्स अँड डिकम्पोजर्स. त्यानंतर सेपरेट किंगडम फॉर फंगाय. फंगाय आर क्लासिफाईड सेपरेटली बेस्ड ऑन देअर युनिक फीचर्स. कॉम्प्रहेन्सिव्ह includes all life forms from unicellular to multicellular organisms. त्यानंतर सिम्प्लिफाईज स्टडी, सिम्प्लिफाय करतं स्टडी अभ्यासक्रम. प्रोव्हाइड्स अ क्लिअर अँड लॉजिकल क्लासिफिकेशन सिस्टीम. राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हायरसेस. व्हायरसेसचे काय वैशिष्ट्य आहेत आपल्याला राईट करायला सांग. खूप सारे वैशिष्ट्य आहेत. द व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हेरियस व्हायरसेस आर दे आर स्मॉलर अँड सिम्पलर दॅन बॅक्टेरिया. They are ultra microscopic and visible only under an electronic microscope. ते फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप खालीच आपल्याला व्हायरसेस दिसू शकतात. साध्या मायक्रोस्कोप खाली आपल्याला व्हायरसेस नाही दिसू शकत कारण ते खूपच छोटे असतात, बॅक्टेरियापेक्षा सुद्धा छोटे असतात. दे आर कन्सिडर्ड टू बी ऑन द बाउंड्री लाईन ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग. जसं की मी तुम्हाला सांगितलं की हे जे व्हायरसेस आहेत ते लिव्हिंग थिंग्स पण नाही आहेत आणि नॉन लिव्हिंग थिंग्स पण नाही आहेत, त्यांच्या दोघांच्या बाउंड्रीवर हे आहेत. They are obligate parasites and cannot live on their own. ते पॅरासाइट्स आहेत, ते स्वतः
न्यूट्रिशन नाही मिळवू शकत, ते दुसऱ्या बॉडीवर डिपेंड असतात स्वतःच्या न्यूट्रिशनसाठी. ते कॅन नॉट मल्टिप्लाय ऑन देअर ओन. They require living machinery to multiply. Viruses consist of genetic materials, DNA or RNA, surrounded by a protective coat of protein. Viruses are responsible for causing many dreadful diseases in plants, animals and humans. व्हायरसेसमुळे बऱ्याचशा प्लांट्सला, ॲनिमल्सला, ह्युमन बिंग्सला यांना खूप घातक असे रोग होऊ शकतात, आजार होऊ शकतात. नेक्स्ट पाहूयात, एक्सप्लेन द न्यूट्रिशन इन फंगाय. So most of the fungi are saprophytic in their nutrition. They absorb the nourishment from dead and decaying matter. By taking the organic matter from dead bodies of plants and animals, fungi survive. In these processes, they degrade the organic matter completely. जे ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याला संपूर्ण ते नष्ट करतात. नेक्स्ट पाहूयात, विच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा. आपल्याला सगळ्यांना माहित आहे सगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया, हो ना. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बिलॉंगिंग टू किंगडम मोनेरा आर युनिसेल्युलर. द मोड ऑफ न्यूट्रिशन इन देम is either autotrophic or heterotrophic. All of them are prokaryotic and thus they do not have well-formed nucleus. The nuclear membrane and the cell organelles are absent in them. Kingdom Monera consists of different types of bacteria and blue-green algae. For example, इथे हे काही खाली सगळे एक्झाम्पल्स आहेत मोनेरा किंगडम. चला नेक्स्ट पाहूयात. Question number 6. Who am I? I don't have true nucleus, cell organelles or plasma membrane. कोण असणार आहे? Yes, microbe from Monera. नेक्स्ट आहे, I have nucleus and membrane bound cell organelles. याचे आन्सर येणार प्रोटोझोआ फ्रॉम प्रोटिस्टा. I am any one of eukaryote. नेक्स्ट आहे, I live on decaying organic matter. काय येणार? फंगस. ला विचारलेला आहे, I reproduce mainly by cell division. बायनरी फ्युजन. काय आन्सर येणार? बॅक्टेरिया अँड सम प्रोटोझोआ. विचारलेला आहे क्वेश्चन, आय कॅन प्रोड्यूस माय रेप्लिका. काय आन्सर येणार? आपण पाहिलेला आहे व्हायरस. आय एम ग्रीन बट डोंट हॅव ऑर्गन्स. ॲल्गी. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. ड्रॉ नीट अँड लेबल डायग्राम्स. आता इथे आपल्याला डायग्राम्स ड्रॉ करायला सांगितलेले आहेत. तो फर्स्ट दिलेला आहे डिफरंट टाइप्स ऑफ बॅक्टेरिया. तर पॅरामेशियम कशाचा आकार असतो? पॅरामेशियमचा ते चप्पल सारखा आकार असतो ना. हे पहा, हेअर लाईक स्ट्रक्चर, त्याला सिलिया असं म्हणतात. तर इथे बॅक्टेरियोफेग अशा प्रकारे पाहूया. हा काय आहे? बॅक्टेरियोफेग एक व्हायरस आहे ना. तर अरेंज द फॉलोइंग इन असेंडिंग ऑर्डर ऑफ साईज. बॅक्टेरिया, फंगी, व्हायरस, ॲल्गी. असेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला साईज नुसार लावायचं आहे. सगळ्यात छोटं काय असतं? व्हायरस असतं. मग त्याहून मोठं बॅक्टेरिया, त्याहून मोठं फंगाय आणि त्याहून मोठं ॲल्गी. आपल्याला व्हायरस डोळ्यांनी दिसतो का? नेकेड आईजने दिसतो का? नाही दिसत. बॅक्टेरिया त्यापेक्षा थोडेसे मोठे असतात. फंगाय आपल्याला डोळ्यांनी दिसते, हो की नाही. काही ठिकाणचे आपल्याला दिसत नाही, पण काही काही फंगाय आपल्याला डोळ्यांनी दिसत असते. तर ॲल्गी. माय डिअर लर्नर्स, इथे आपला हा एक्सरसाइज कंप्लीट झालेला आहे. If you found this video helpful and learned something new, don't forget to hit that like button to show your support. And if you are new here, subscribe to the channel so you never miss out on further content like this. Thanks for watching. That's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye-bye.